राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. त्यांच्यावरती टीका करत असताना आपण थेट त्यांची तुलना ही औरंगजेबाशी केलेली होती. औरंगजेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यात काय साधर्म्य आपल्याला वाटलं की आपल्याला ही टीका करावीशी वाटली? त्यांच्या गव्हर्नन्सची मी तुलना केली, त्यांच्या कारभाराची तुलना केली आणि त्यांच्या दोघांच्या कारभारामध्ये मला मोठ्या प्रमाणावर साम्य आढळून आलं. सर्वात मोठं म्हणजे काहीही करायचं तर धर्माचा उपयोग. औरंगजेबी त्यांनी तर एक मौलवीच ठेवला होता, ते प्रत्येक निर्णयात विचारायचे. त्याच्यावर मराठी वाङ्मयामध्ये खूप चांगले नाटकं आणि साहित्य येऊन गेलेलं आहे त्या संदर्भात. तर ते विचारायचे आणि मग करायचे. तसं हे कोणचंही करत असताना हे धर्माचा आधार घेतात. हा पहिला त्यांच्यातलं साम्य आहे. दुसरा जो आहे तर कारभारामध्ये जे स्तुती करतील, जे त्यांनाच प्राधान्य दिलं जातात. आणि औरंगजेबाचं असं होतं की त्यांनी कुठे गेले आणि त्यांनी घरापुढे उभे राहिले, या कोणत्या संस्थेपुढे स्थळापुढे उभे राहिले, आतून नमस्कार केल्यावर सलाम केल्यावर जर उत्तर नाही आलं तर ते पाडून बुलडोजर चालवायचे. तर फडणवीस साहेबांचाही कारभार जो आहे गव्हर्नन्स, ते त्यांना कोणी आवडलं नाही तर ते लगेच त्यांच्या घरी ईडी, सीबीआय, काहीतरी रेड बीड हे पाठवतात.